नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत मित्रांनो, औरंगाबाद बेंचसाठी या ठिकाणी ज्युनियर ट्रान्सलेटर या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ती सर्व A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, जाहिरातीची लिंक, ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर पहा, ज्युनियर ट्रान्सलेटर परमनंट पद आहे. S18 लेवल श्रेणीनुसार पेमेंट आहे 49,100 ते 1,55,800 प्लस सर्व अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. तर औरंगाबाद बेंच, औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की डिग्री झालेली गरजेचं आहे. एनी ऑफ द लँग्वेज म्हणजे यापैकी एका लँग्वेजमधून, जसं की इंग्लिशमधून झाले, हिंदी, मराठी किंवा गुजरातीमधून झालेले तर ॲप्लाय करू शकतात. आणि जर तुमची लॉ डिग्री झालेली असेल तर तुम्हाला प्रेफरन्स जास्त या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही प्रोफिशियंट असणं गरजेचं आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. इंग्लिश लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट तुम्हाला इंग्लिश लँग्वेजसोबतच मित्रांनो खालच्या 2 लँग्वेज देखील येणं गरजेचं आहे, ज्यामध्ये हिंदी किंवा मराठी किंवा गुजराती किंवा कोकणी यापैकी 2 लँग्वेज येणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, हा जॉबच ट्रान्सलेटरचा आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो इंग्लिश टू हिंदी, मराठी किंवा गुजराती किंवा कोकणी याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. जी प्रोसिडिंग मित्रांनो कोर्टमध्ये असते, ती प्रोसिडिंग तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे, ट्रान्सलेट करायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं कॉम्प्युटर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. इथं मित्रांनो टायपिंग सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं नाही, त्याच्यामुळे टायपिंग जरी नसेल तरी देखील तुम्हाला इथं चान्स भेटणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो फॉर्म कसा भरायचा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुमची शॉर्टलिस्ट देखील लागणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुमची टेस्ट देखील होणार आहे. म्हणजे निवड प्रक्रिया कशी होणार आहे तेही तुम्हाला सांगतो. तर पहा, 200 रुपये तुम्हाला फॉर्म फीस देखील असणार आहे, लक्षात राहू द्या. तर त्याच्या अगोदर मित्रांनो लक्षात घ्या, तुमची स्क्रीनिंग टेस्ट कशी होईल, जी की मित्रांनो 3 तासाची टोटल असणार आहे, 100 मार्कची असेल. ज्यामध्ये इंग्लिश ग्रामर 30 मार्काचं आहे, तुम्हाला एसे रायटिंग 20 मार्काचं आहे, लेटर रायटिंग 10 मार्काचं आहे, आणि ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू एनी 2 लँग्वेजेस, ज्यामध्ये हिंदी किंवा मराठीमध्ये तुम्ही करू शकतात. इंग्लिशचं ट्रान्सलेशन तुम्हाला हिंदी किंवा मराठीमध्ये करायचं किंवा गुजराती किंवा कोकणीमध्ये, त्याला 40 मार्क्स असणार आहेत. मिनिमम यापैकी 100 पैकी 50 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर वायओक म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा 20 मार्काचा देखील होणार आहे. तर ही सर्व प्रोसेस आहे मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला 29 मे 2024 ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. फॉर्म तुम्हाला कुठेही पाठवायची गरज नाही. तर बघा, ज्युनियर ट्रान्सलेटर ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांना या ठिकाणी खूप चांगली संधी या ठिकाणी असणार आहे. तर आता याच्यासाठी फॉर्म कसा भरायचा नेमका, तर पहा, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे, इथं मित्रांनो रजिस्ट्रेशनचं ऑप्शन तुम्हाला आहे. रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन SBI.com, SBI कलेक्ट याच्यावरती जाऊन मित्रांनो तुम्हाला 200 रुपये फीस जी आहे ती भरायची आहे. फीस भरण्याच्या अगोदर तुमची पात्रता चेक करा, नंतर फी रिपेंड होत नाही, लक्षात राहू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतरच तुम्ही फीस भरा आणि नंतर फॉर्म भरा. पहा, रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. पहा, अशा पद्धतीने इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पोस्ट सिलेक्ट करायची आहे, ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर. तर या ठिकाणी पाहू शकता, इथं औरंगाबाद ऑलरेडी सिलेक्ट आहे, कारण की त्या बेंचसाठीच ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. इथं तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. खूप काळजीपूर्वक सर्व माहिती भरा, कारण की एक न एक अक्षर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कोर्टमध्ये चेक केलं जातं. त्यानंतर पोस्टल ॲड्रेस, त्यानंतर डिस्ट्रिक्ट पोस्टल ॲड्रेस तुमचा कुठला आहे, जिथं राहता आहे तो डिस्ट्रिक्ट निवडा. पिनकोड, ईमेल ID टाकायचा आहे. ॲट पुढे या ठिकाणी gmail.com टाकायचं आहे, आणि त्याच्या च्या अगोदरचं इथं टाकायचं आहे. मोबाईल नंबर, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रिलिजन आणि कॅटेगरी देखील सिलेक्ट करायची. मॅरिटल स्टेटस, डोमासाईल महाराष्ट्र, इथं एस ऑलरेडी आले, इथं चेंज होत नाही. मदर टंग तुमची या ठिकाणी चेक करायची, मराठी करू शकता तुम्ही. त्यानंतर प्रोफिशियन्सी इन लँग्वेज, पहा, इंग्लिश ऑलरेडी या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट आहे. इंग्लिश तुमचं या ठिकाणी मित्रांनो कंपल्सरी तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं मग तुम्ही हिंदी आणि मराठी करू शकता. जर तुम्हाला कोकणी गुजराती येत असेल तर तेही करू शकतात. त्यानंतर कॅन यू रीड, राईट, स्पीक मराठी लँग्वेज, या ठिकाणी लिहिलं आहे कॅन यू रीड, राईट, स्पीक इंग्लिश. तर इथं तुम्हाला येस करायचंच आहे, कारण की या ठिकाणी तुम्हाला ते स्टारमध्ये दिलेलं आहे. येस नो करायचं, म्हणजे तुम्हाला इंग्लिश येत असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकतात, कारण की इंग्लिश टूच या ठिकाणी मराठी हिंदीमध्ये ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं. इंग्लिश त्यासाठी कंपल्सरी आहे, म्हणजे इंग्लिश तुम्हाला येणं गरजेचं आहे. जर इंग्लिश येतच नसेल तर तुम्ही ट्रान्सलेशन कसं करू शकता, कारण की इंग्लिश टू हिंदी किंवा मराठी
किंवा गुजराती कोकणी या 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचे. तोच जॉब तुमचा या ठिकाणी आहे. त्यांनी या ठिकाणी तुमचं वर्क प्रोफाईल देखील दिलेलं आहे, पाहू शकता. जर आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहिलं तर तुम्हाला काम नेमकं काय असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे पहा. तेही तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की याचं नेमकं काम काय आहे. पण नेचर ऑफ ड्युटीज, वर्क ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर इन्क्लूड्स ट्रान्सलेशन ऑफ द टेस्टिमोनियल्स इन टू इंग्लिश लँग्वेज which are presented in the court various several proceedings in Marathi, Hindi, Gujarati language as the directions of the honorable court. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, जी मराठी, हिंदी, गुजराती लँग्वेजेसमध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग होईल ती तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजमध्ये काय करायचे, ट्रान्सलेशन करायचे. किंवा दोन्हीपैकी कुठलंही तुम्हाला इंग्लिशमधून देखील मराठी हिंदीमध्ये विचारलं जाऊ शकतं ट्रान्सलेशनसाठी. परंतु जास्त करून मराठी, हिंदी, गुजराती लँग्वेजेसमध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग होईल इन टू इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. इथं सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. त्यानंतर मराठी लँग्वेज तुम्हाला येते का तेही तुम्हाला यस करायचं आहे. त्याच्यानंतर पहा कोर्स डिग्री, या ठिकाणून तुमचं SSC, HSC, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अशा पद्धतीनेच क्रम वाईज तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. SSC झालं की या ठिकाणी तुम्हाला ॲड मोरवरती क्लिक करून परत एकदा या ठिकाणी HSC करायचं आहे, परत ॲड मोर करायचं आहे, परत तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन करायचं आहे. त्याच्यामध्ये देखील तुमचं सर्व माहिती लिहायची आहे. त्यानंतर इथं खाली पहा डिग्रीचं आलेलं आहे तुमचं. इथं ग्रॅज्युएट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिग्री, कारण की डिग्री का सेपरेट आलं इथं, कारण की डिग्रीवरती हा तुमचं काय आहे, डिग्री इन लँग्वेजेसमध्ये तुमची डिग्री कुठल्या लँग्वेजमध्ये झाली ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी डिग्री इन लँग्वेज, तुमची डिग्री त्या लँग्वेजमध्ये होणं गरजेचं आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती यापैकी एका लँग्वेजमध्ये डिग्री तुमची गरजेची आहे, हेच तुमचं क्वालिफिकेशन आहे. तर इथं पहा तुमचं मराठीमधून झालेलं आहे, लँग्वेजमधून मराठी सब्जेक्ट होता तुमचं. जसं आपण ग्रॅज्युएशनमध्ये मित्रांनो तुमचं स्पेशलायझेशन असतं, जो कुणाकुणाचं पॉलिटिकल सायन्स आहे, जिओग्राफी तुम्ही घेतलेलं आहे, तसं लँग्वेजमधून तुमचं झालेलं आहे का डिग्री. जर तुम्ही इंग्लिश लिटरेचर घेतलेलं असेल तर इंग्लिश करायचं आहे, मराठी घेतलेलं आहे, हिंदी, गुजराती यापैकी एक लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी येणं गरजेचं आहे. जर 2 लँग्वेजमधून झाले असेल तर ॲड मोरवरती तुम्ही क्लिक करून अजून ॲड करू शकतात. तर ही डिटेल्स ऑफ डिग्री इन लँग्वेज हे देखील तुमचं महत्त्वाचं आहे, कारण की क्वालिफिकेशनच ते या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी टायपिंग, शॉर्ट हँड वगैरे तुमचं मराठी, इंग्लिश झालेलं आहे का तेही तुम्हाला इथे लिहायचं आहे. कॉम्प्युटर कोर्स झालेला आहे का तेही तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. इथं येस नो करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर खाली पहा इथं नेम अँड ॲड्रेस टू रिस्पेक्टेबल पर्सन्स, तुमचे 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्या व्यक्तींकडनं तुम्ही घेणार आहात त्यांचे नाव, इथं ती सेल नंबर म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय करतात, काय डेजिग्नेशन आहे त्यांचं, इथं खाली ॲड्रेस टाकायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही 2 व्यक्तींचे जे आहेत कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गावामधील सरपंच असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा शहरामध्ये नगरसेवक असतील किंवा कोण तुमचे या ठिकाणी मित्र वगैरे असतील जे मोठ्या पदावरती वगैरे आहेत, त्यांची या ठिकाणी नावं, मोबाईल नंबर हे टाकायचं आहे. आणि तुम्हाला नंतर त्यांचं सही वगैरे देखील घ्यायचे ते ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस. त्यानंतर फी डिटेल्स बघा, आता अगोदर फीस तुम्हाला काय करायचे, भरायचे. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फीससाठी काय करायचं आहे, SBI कलेक्टचं जे ऑप्शन आहे पहा, इथं लिंक दिलेली आहे. ही लिंक जी आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याची फीज जी आहे मित्रांनो तुम्हाला अगोदर 200 रुपये फीज जी आहे ती या ठिकाणी भरायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी SBI कलेक्टचा जो रेफरन्स नंबर भेटेल तो तुम्हाला टाकायचा आहे. ही जी लिंक आहे अजून SBI पेची मित्रांनो ॲक्टिवेट नाही आहे. या ठिकाणी जर आपण याच्यावरती क्लिक केलं तर पहा तुमच्यासमोर अशा पद्धतीने ऑप्शन येईल. जर इथं तुम्ही रिक्रुटमेंटमध्ये जाऊन चेक केलं तर या ठिकाणी अजून पण मित्रांनो या ठिकाणी जे औरंगाबाद बेंचचं जे आहे हायकोर्ट ऑफ रजिस्टर हायकोर्ट ऑफ औरंगाबाद बेंचचं ऑप्शन येतं, ते अजून ऑप्शन दिसत नाही. तुम्ही या ठिकाणी हे 6 पेजेस आहेत इथं चेक करू शकता. पहा याच्यामध्ये 6व्या पेजेसवरती तुम्हाला इथं रजिस्टर हायकोर्ट बॉम्बे ॲट नागपूरचं ऑप्शन दिसेल, परंतु अजून औरंगाबाद बेंचचं ऑप्शन आलेलं नाही. इथं जसं ऑप्शन येईल तेव्हा तुम्ही या ठिकाणी फीज भरू शकतात इथं, किंवा डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो, इथं आल्यानंतर पहा इथं ही जी पहिली ॲडव्हर्टाइजमेंट आहे इथं ॲप्लाय ऑनलाईनवरती ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर पहा अशा पद्धतीने तुमच्यासमोर ऑप्शन ओपन होईल. इथं पाहू शकता इथं त्यांनी लिंक दिलेली आहे. ही लिंक इथं म्हटलं आहे
सर्च करा म्हटलं त्यांनी रजिस्टर हायकोर्ट औरंगाबाद अशा पद्धतीने हे सर्च करायला सांगितलं आहे. इथून मित्रांनो काय करायचं आहे, ह्याला जे आहे ओपन करा तुम्ही अशा पद्धतीने आणि इथं सर्च करायचं आहे रजिस्टर हायकोर्ट ऑफ औरंगाबाद. इथं सर्च केलं की पहा अशा पद्धतीने देखील तुमच्यासमोर ओपन येईल. म्हणजे ही फीस भरायचं ऑप्शन सध्या चालू आहे. काय करायचं आहे तुम्हाला मी सांगितलं आहे त्या पद्धतीने फीस भरायचं ऑप्शन येईल. पहा इथं आलं आहे, पहा पाहू शकता रिक्रुटमेंट फीस फॉर ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर या ठिकाणी पाहू शकता सर्च झालेलं आहे. म्हणजे फीसचं ऑप्शन चालू आहे. हायकोर्ट ऑफ औरंगाबाद या ठिकाणी औरंगाबाद बेंचसाठी या ठिकाणी ओपन झालेलं आहे. पहा इथं तुम्हाला फर्स्ट नेम तुमचं, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ टाकायची, मोबाईल नंबर, इथं 200 रुपये फीज ऑलरेडी आले. पहा इथं तुमचं या ठिकाणी इंडिव्हिज्युअलच राहून द्यायचं आहे. इथं परत तुमचा मोबाईल नंबर वगैरे डेट ऑफ बर्थ सर्व टाकायचं आहे आणि इथं आय ॲग्रीवरती क्लिक करून हा कॅप्चा टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पहा व्हेरीफाय पेमेंट डिटेल्स येईल. कंप्लीट पेमेंट करायचं आहे, रिसिप्ट प्रिंट करून ठेवायचे आणि या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला एक रेफरन्स SBI कलेक्ट रेफरन्स नंबर भेटेल. पहा अशा पद्धतीने DOK अशा पद्धतीचा हा रेफरन्स नंबर भेटेल. तो रेफरन्स नंबर काय करायचा आहे इथं तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, हा नंबर अशा पद्धतीने इथं पेस्ट करायचा आहे, म्हणजे कॉपी करून किंवा टाईप करायचा आहे. त्यानंतर मग तुमचा परत फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायचे, ह्या कॅप्चा टाकून तुम्हाला आय ॲग्री करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. एकच पेजेसचा एवढाच फॉर्म भरायचा मित्रांनो, जास्त मोठा फॉर्म या ठिकाणी नाही. तर SBI कलेक्टची फीस कशी भरायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही इथं क्लिक केलं की तुम्हाला काय करायचं आहे, इथं सर्च करायचं आहे रजिस्टर हायकोर्ट औरंगाबाद अशा पद्धतीने सर्च करायचं आहे. खाली पहा अशा पद्धतीने येईल या ठिकाणी हे ऑप्शन, किंवा सर्चवरती क्लिक केलं की इथं खाली निळ्या कलरमध्ये येईल पहा रजिस्टर हायकोर्ट औरंगाबाद. त्याच्यावरती क्लिक करा, तुमच्यासमोर या ठिकाणी हे फीस भरायचं ऑप्शन जे आहे ते अशा पद्धतीने ओपन होईल. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याबद्दल अजून काय प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.